तर काल रात्री ना आम्ही अक्कलकोटमध्ये स्टे केलं होतं, म्हणून सकाळी अंघोळ वगैरे करून निघालो काकड आरतीसाठी. पण चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे ना आम्हाला काकड आरती मिळालीच नाही. स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग निघालो. पण काल ना माझी या सुंदर डेकोरेशनवर नजरच गेली नाही आणि बाहेर आलो तर भरपूर ऑप्शन होते शॉपिंगसाठी. त्यातून आम्ही 2 स्वामींच्या मूर्त्या घेतल्या आणि हे आरशात ना मला खूप जास्त आवडलेले. मला 2 घ्यायचे होते पण ना खूप महाग असल्यामुळे मी ते स्किप केलं. पण तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मग आम्ही मस्तपैकी चहा नाश्ता केला आणि एक गाडी करून निघालो आमच्या 3rd डेस्टिनेशनला, जे की आहे आई तुळजाभवानीचं तुळजापूर टेम्पल. इकडे तर ना मी आज साडी घालणार होती, पण आमच्या पंडितजीमुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय आणि मी ना मंदिराच्या आतमध्ये बसून तयारी करतीये. सगळ्यांनी दर्शन घेतलं होतं. मग आम्ही मिळून आहे ना तुळजाभवानी आईची आरती केली आणि मला खूप भूक लागलेली, तर देवी आईला जो निवेद चढवलेला तोच आम्ही प्रसाद म्हणून खाल्ला आणि माझ्या गोळ्यांची वेळ झालेली तर मी फटाफट गोळ्या खाऊन घेतल्या. या सगळ्यांचं दर्शन झालंय मी एकटीच सोडून. तर पंडितजींनी ना मला 200 रुपयाचा पास घेऊन दिला आणि मी जाऊन दर्शन केलं. मग सगळे बाहेर जाऊन नाश्ता करायला बसलेले आणि मी आतमध्ये इथे एकटीच होते, म्हणून ना मी थोडा वेळ टाइमपास केला. बाहेर जाऊन या बांगड्या भरल्या, जेवण केलं आणि टाइमपास करायला अजून काही नव्हतं तर हे फुगे फुगवत बसले, कारण आम्हाला जायला ना अजून गाडी नव्हती. पण फायनली एक ई रिक्षा भेटली आणि आम्ही निघालो आमच्या 3rd डेस्टिनेशनला. तर फोटोज बघून तुम्ही ओळखू शकता की आम्ही कुठे आलोय, तर मला कमेंट करून नक्की सांगा.